तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ पतसंस्थेचा 35वा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तळेगाव दाभाडे यांच्या स्थापनेला 35 वर्ष पूर्ण होत असल्याने मंगळवार दिनांक 20 मे 2026 रोजी या संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याच निमित्ताने सकाळी सत्यनारायण महापूजा व भव्य ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक बबनराव बळवंतराव भिगडे, आधारस्तंभ नगरसेवक संतोष भिगडे, अध्यक्ष शरद बबनराव भिगडे भुंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. 35 वर्षांच्या वाटचालीत पतसंस्थेने तळेगाव, देवगाव, सोमाटणे, कामशेत परिसरातील हजारो सभासदांना आर्थिक बळ दिलं आहे. संस्थेचे उपाध्यक्ष समीर शंकर भिगडे, शंकर मारुती भिगडे, सचिव अतुल चंद्रकांत राऊत, खजिनदार अमित अरुण भसे व सर्व संचालक मंडळाने ग्राहक, सभासद व हितचिंतकांनी या मेळाव्यात सहभाग घ्यावा असं आवाहन केलं होतं. पाहुयात या सोहळ्याची मावळवार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली ही काही क्षणचित्रे. श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल प्रथमतः आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था 35 वर्षापूर्वी आदरणीय श्री बबनरावजी भिगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या पतसंस्थेची स्थापना झाली. त्यांच्या समवेत आमचे वडील श्री बबनराव नारायण भुंगाडे हे संस्थापक सदस्य म्हणून त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. या पतसंस्थेवरती साधारण 20 वर्षापासून मी संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष अशा वेगवेगळ्या पदावर काम केलेले. आज रोजी मी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत असून पतसंस्थेची आर्थिक उलाढाल जवळपास 2.25 कोटीच्या आसपास आर्थिक वार्षिक उलाढाल आहे. त्याचप्रमाणे आज रोजी पतसंस्थेच्या 60 कोटींची ठेवी असून 40 ते 45 कोटीच्या आसपास पतसंस्थेचं कर्ज वाटप आहे. जवळपास 5,000च्या आसपास पतसंस्थेचे सभासद असून पतसंस्थेने नुकत्याच तळेगाव, देहू, कामशेत आणि सोमाटणे अशा 4 ठिकाणी शाखा सुरू केलेल्या असून मुख्य कचेरी, मुख्य कार्यालय म्हणून आज या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत आणि या ठिकाणी आज वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. मला अतिशय आनंद होत आहे की पतसंस्थेने उत्तुंग अशी भरारी समाजामध्ये घेतलेली असून समाजातील गोरगरीब, प्रत्येक स्थानिक किंवा अडचणीत असलेल्या प्रत्येक सदस्यापर्यंत पतसंस्था पोहोचून त्यांना आर्थिक मदत करत आहे. अशीच वाटचाल यापुढे चालू राहील अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. आगामी काळात संस्था आणखी मोठ्या प्रमाणावर भरारी घेईल आणि कामकाज सुसूत्रता व्यवस्थित राहील असं या ठिकाणी मी जाहीर करतो. व्याजदरामध्ये FD ठेवणाऱ्यांसाठी एक विशेष योजना आणलेली आहे. 25 महिन्यापर्यंत FD ठेवल्यावर आपण 10% त्यांना व्याजदर त्या ठिकाणी देत आहोत. त्याचप्रमाणे पिग्मी एजंट जे आहेत त्यांच्यासाठी आपण 3% कमिशन देत आहोत. आणि अशाच सोने तारण आहे, त्यानंतर महिला बचत गट आहे, अशा या ठिकाणी करत आहोत. खातेदारांसाठी काय आव्हान कराल? मी खातेदारांना एवढीच विनंती कराल की आपण यापूर्वी जो विश्वास ठेवला तो विश्वास यापुढे कायम ठेवावा व आपली साथ पतसंस्थेला कायम लाभावी असं मी त्यांना आवाहन करतो.
हॉटेल शिवराज, व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. आमची खासियत स्पेशल रावण थाळी, मालवणी फिश थाळी, पैलवान मटन थाळी, बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी. याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन, स्पेशल गावरान चिकन, स्पेशल मटन भाकरी, पॉपलेट, सुरमई, प्रॉन्स, मांदेली, चायनीज, कबाब, तंदूर आणि बरंच काही. फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था. आमची बुलेट थाळी ही 4-5 जणांसाठी अगदी पोटभर आहे. एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका. आमचा पत्ता हॉटेल शिवराज, पुणे मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स जवळ, वडगाव मावळ, जिल्हा पुणे. आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी, कान्हे फाटा, तालुका मावळ, जिल्हा पुणे. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.